बरं, आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तुम्ही सर परदेशात असता, म्हणजे भारतात असता आणि परदेशातही असता. तर परदेशात आता आपण ऐकतो की बाबा, म्हणजे इथं ऐकतो परदेशाविषयी की बाबा आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. तर ह्यांचा म्हणजे बोलबाला प्रचंड असेल ना अमेरिकेत वगैरे, तिकडे काय? मला जो फरक दिसला की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भाजप सत्तेवर आली, एक मी मान्य करेन की पहिले 2-3 वर्ष ज्या ज्या वेळेला पंतप्रधान परदेशात गेले त्यांना बघायला ऐकायला तुफान गर्दी होत होती. ही त्यावेळेला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मग कदाचित नवीन अनेक वर्षानंतर ते सत्तेवर आले म्हणून ही व्यक्ती काय आहे, याचे विचार काय हे ऐकायला म्हणून लोक आलेत का, असं एक होतं. पण आता तुम्ही जर बघितलं तर तो जो फोबिया म्हणतात इंग्लिशमध्ये, आता ते राहिलेलं नाही. आता जुने चित्र जोडून मांडली जातात की बघा आजही पंतप्रधानांना एवढी गर्दी होती, तेवढी गर्दी. आता आम्ही प्रत्यक्ष तिथे ऐकतोय, बघतोय. पूर्वीचं 2014-15ची जी परिस्थिती ती आता राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती. मी काही प्रचाराकरता बोलत नाही, जी वस्तुस्थिती आहे. विश्वगुरु म्हणून त्यांना काय देतं? आपण आपल्याच काही वर्तमानपत्रांनी, मीडियानी, त्यांच्या लोकांनी ही सगळे टायटल्स तयार केलेली, असं काही राहिलेलं नाहीये. मग तुम्ही म्हणा की ज्या पद्धतीने मध्ये जो पाकिस्तान आणि आपला इश्यू झाला, तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी सांगितलं मी ते युद्ध बंद केलं. का जोरदार तुम्ही त्याचा प्रतिकार नाही केलात की हे खोटं आहे, अमकं आहे, तमकं आहे. मग ते सतत बोलतायत, मग सतत आजही ते बोलतायत. आणि मग कशी आम्ही काहीतरी भूमिका घेतली की त्याला जोड द्यायचे की या काँग्रेस नेता पाक दार्जिण आहे. जो कोणी असं काहीतरी बोलेल, उद्या मी जर त्या पद्धतीचं बोललो तर उद्या ते म्हणतील की बघा हे पाक दार्जिण आहेत. पृथ्वीराज चव्हाण नाही का बोलले तसे? आता मागे एकाच अशा टीव्ही परिसंवादामध्ये असंच काहीतरी बोलायला गेले. निवृत्त लेफ्टनंट जनरल होते, त्यांनी थोडंसं माझ्यावर टीका टिप्पणी केली आणि नंतर एक वाक्य ते असे बोलून गेले की तुम्ही एवढं सगळं बोलताय राजकीय लोक, काय तुमचा लष्कराशी संबंध आलेला आहे, एका तुमच्या घरात एकाने तरी बॉर्डर क्रॉस केली आहे का वगैरे असं काहीतरी बोलले. मी त्यांना नम्रपणे सांगितलं